आणि रोज रात्री रात्रीचा व्हिडिओ कॉल म्हणजे प्रेम नाही ना. कधी कधी मैत्री पण अशा वळणावरती येते की तिथं जाऊन प्रेम पण हरतं. पण तुला एक गोष्ट कळतीये का? कोणती? अगं त्याला सवय लागून गेली तुझी, आणि अचानकच जर तू त्याला विसरून गेलीस, तुला प्रेम झालं दुसरीकडं, तू त्याला इग्नोर करायला लागलीस तर मग? मी हे होऊनच नाही देणार. एवढ्या चांगल्या मुलाला सोडून मी दुसरीकडे कशाला लक्ष देऊ? आणि मी सगळ्यांना सोडीन, पण याच्या मैत्रीला आणि याच्या सवयीला कधीच नाही सोडू शकणार. आणि राहिला प्रश्न दुसऱ्या मुलांचा, तर माझ्याकडे एवढा चांगला मित्र आहे, मग मी दुसरीकडे कशाला बघू? मी प्रेमाचं बोलतेय. कोणाच्या बाबतीत? अगं येडे, हा माझा मित्र आहे. अगं येड्या डोक्याचे, तुला जर दुसऱ्या मुलावर प्रेम झालं तर? नाही होणार, आणि मला करायचं पण नाही. आणि जर त्याला तुझ्यावर झालं तर? मी अजून विचार नाही केला. अगं पहिलं मला सगळं कळतंय बघ, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू त्याला सोडला ना तर त्याला नाही सहन होणार बघ. कारण जर एखाद्याची सवय लागून गेली ना तर ती लागूनच जाते, आणि अचानकच जर ती सवय बंद पडली ना तर लय त्रास होतो बघ. पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखा माणूस तडफडू लागतो, आणि त्यावेळी जरी समजायला जरी कोणी गेलं ना त्याच्यापाशी, तरी त्याला तेच शब्द आठवतात जे त्याला त्या व्यक्तीने दिलेले असतात.